नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आता तुम्हाला मैत्रिणी म्हणते कारण मी तुम्हाला खूप फॅमिलियर झाले. तुम्ही आत्ता जे मागच्या एपिसोडला आपल्या प्रत्येकाने आपली रास टॅली करून पाहिली असेल की आपण खरंच असं वागतो का, आणि मनोमन तुम्हाला पटलं असेल. तुम्ही प्रत्येक रास दाखवणार नाही आपल्याला पटलं आहे असं, पण मनोमन पटलं आहे. तर आता हे जे मी प्रत्येक राशीबद्दल सांगू शकते ना, तर ह्याच्यासाठी कुंडलीमध्ये कशा राशी काम करतात हे आपण आधी पाहूया. कुंडलीचे आपण दिशा पाहिलेले आहेत. आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसतील 2 गोलार्ध. म्हणजे कुंडलीचा एक भाग अनुदित गोलार्ध, अर्थात अनुदित नावावरनं कळतं आहे की जिथे अंधार आहे, आणि दुसरा भाग म्हणजे उदित गोलार्ध, म्हणजे जिथे उजेड आहे. हे अगदी सरळ सेल्फ एक्सप्लेनेटरी शब्द आहेत, उदित आणि अनुदित. तर अनुदित गोलार्ध जो आहे हा अर्थात रात्रीचा, आणि उदित गोलार्ध जो आहे हा संपूर्ण दिवसाचा. मग दिवसाचा आहे म्हणजे पूर्व दिशेकडून जो दिवस सुरू होतो तिथून तो पश्चिमेला जाईपर्यंत पण दक्षिणेच्या बाजूने, याला म्हणतात उदित गोलार्ध. आणि मग पश्चिमेपासून परत पूर्वेला उगवेपर्यंत जो गोलार्ध आहे उत्तरेकडून, त्याला म्हणतात अनुदित गोलार्ध. या 2 गोलार्धांमध्ये ही सगळी स्थानं आहेत आपल्या कुंडलीची. यातलं जे प्रथम स्थान आहे जे पूर्व दिशेला आहे, तर उगवला सूर्य की तो पूर्वेला उगवतो, म्हणून उगवतीच्या दिशेचं जे टायमिंग आहे ते सकाळी 6 ते 8 असं ढोबळमानाने आपण धरलं आहे. का ढोबळमानाने धरलं आहे, तर थंडीच्या दिवसामध्ये सूर्य कधी कधी 7:30 वाजेपर्यंत उगवतो, आणि उन्हाळ्यात तो कधी कधी 5:45ला पण उगवतो. त्याच्यामुळे 6 ते 8 किंवा 5:30 ते 7:30 अशामधली 6 ते 8 ही मिडल धरलेली वेळ, म्हणून प्रथम स्थानामध्ये सूर्य उगवतो सकाळी 6 ते 8. म्हणजे ज्यांचा जन्म सकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये असतो त्यांच्या कुंडलीमधला रवी हा प्रथम स्थानामध्ये असतो. मग आता जर हा प्रथम स्थानात 6 ते 8 आहे, तर हा रवी पुढे जाणार आहे, द्वादश स्थानामधून पुढे येणार आहे. आपण कुंडल्यांची स्थानांची जी नावं लिहिली आहेत हे आपण वेगळ्या प्रकारे लिहिली आहेत. आपण प्रथम स्थानानंतर तुमच्या डाव्या हाताला आपण द्वितीय स्थान लिहिलं आहे. इथे एक नियम समजून घ्या, अंकानाम वामतो गतिही. प्रथम स्थानापासून दुसऱ्या स्थानापर्यंत म्हणजे पहिल्यापासून दुसऱ्याकडे, म्हणजे 1 पासून 2 कडे जाताना डावीकडून आकडे पुढे जातात. त्यामुळे कुंडलीतली स्थानं प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पंचम, षष्ठ, सप्तम, षष्ठापर्यंत मध्यभागी आला, पुढे सप्तम, अष्टम, नवम, दशम, एकादश, द्वादश हा परत पुढचा गोलार्ध झाला. असा आपल्या कुंडलीतल्या स्थानांचा क्रम आहे. पण सूर्य कसा फिरतो, आपण पृथ्वीवरून सूर्याकडे बघतो, त्यामुळे आपल्याला पूर्व दिशेला सूर्य उगवला आहे असं दिसतं. तिथून तो पश्चिमेकडे दक्षिणेच्या बाजूने येतो, त्यामुळे द्वादश स्थानामध्ये सकाळी 8 ते 10 ही वेळ असते रवीची, आणि सकाळी 8 ते 10 नंतरची सकाळ म्हणजे 10 ते 12 दुपारच्या आधीची सकाळ ही वेळ असते एकादश स्थानामध्ये. त्यानंतर दुपारी म्हणजे माध्यान्नीला 12 ते 2 ही वेळ असते दशम स्थानामध्ये. त्यानंतरची 2 ते 4 ही जी दुपारची वेळ आहे ही दुपारची वेळ आहे नवम स्थानामध्ये. 4 ते 6 ही जी वेळ आहे ही अष्टम स्थानामध्ये, आणि 6 ते 8 बरोबर पूर्व दिशेच्या समोर पश्चिमेला संध्याकाळी 6 ते 8 हे सप्तम स्थान. म्हणजे प्रथम ते सप्तममध्ये बरोबर सगळा दिवस उगवून मावळेपर्यंत आलो. यानंतर रात्र जी आहे ती षष्ठ स्थानामध्ये, रात्री 8 ते 10, 10 ते 12 ही उत्तर रात्र, ही पुढची रात्र, उत्तर रात्र नाही पुढची रात्र. 10 ते 12 ही वेळ आली पंचम स्थानामध्ये. मध्यरात्र आली 12 ते 2 ही आली चतुर्थ स्थानामध्ये. त्यानंतर 2 ते 4 ही उत्तर रात्र आली तृतीय स्थानामध्ये, आणि 4 ते 6 ही वेळ आली ब्राह्म मुहूर्त हा पहाटेच्या वेळेचा, हा आला द्वितीय स्थानामध्ये. प्रथम स्थानात परत सूर्योदय झाला. असं रवीचं भ्रमण आपल्या 12ही स्थानांमधून 24 तासामध्ये होत असतं. ह्या अनुदित गोलार्धामध्ये उदित गोलार्धामध्ये रवीचं भ्रमण कसं झालं हे आपल्याला कळलं. लिहून घेतलं का सगळ्यांनी?
आपल्या ज्या वेळा मी सांगितल्या आहेत त्या परफेक्ट लिहून घ्या, की सकाळ, संध्याकाळ, दुपार म्हणजे माध्यान्ह, मध्यरात्र, उत्तर रात्र, संध्याकाळ, हे नीट कळलं पाहिजे. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीचा जन्म हा संध्याकाळी 6 ते 8 मध्ये असेल तर तिचा रवी सप्तमात आहे, हे तुम्हाला पंचांग न बघता कळतं. याच्यानंतर आपण ज्या कुंडलीमधली स्थानं बघितली आहेत, प्रथम स्थान, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पंचम, षष्ठ, सप्तम, अष्टम, नवम, दशम, एकादश, द्वादश, ही नावं पाठ करून टाका. प्रथमला लग्न म्हणू, द्वितीयला धन म्हणू, तृतीय, चतुर्थ तसंच म्हणतात, पंचम तसंच म्हणतात, षष्ठ, अष्टम, द्वादश या स्थानांना दुःस्थानं म्हणतात. तर आपण आत्ता प्रत्येक स्थानाला नक्की काय त्याचं म्हणणं आहे हे आधी बघूया. प्रत्येक स्थान म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा आई, वडील, जोडीदार आणि आपल्या घरातला सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती जी आहे, ती जी करारी व्यक्ती आहे, जी प्रमुख व्यक्ती आहे, ती ह्या व्यक्तींना जास्त महत्त्व असतं. त्यानंतर तुमच्या इतर नात्यांना महत्त्व असतं. तसं कुंडलीचं जे प्रथम स्थान तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत असेल, प्रथम स्थान, त्याच्यासमोर सप्तम स्थान, त्याच्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला असलेलं सप्त, दशम आणि चतुर्थ, चतुर्थाच्या समोर दशम आहे, प्रथमच्या समोर सप्तम आहे, हे नक्की आहे. त्यामुळे 1, 4, 7 आणि 10 या स्थानांना केंद्र स्थानं असं म्हणतात. लिहून घ्या. प्रथम, चतुर्थ, सप्तम, दशम ही केंद्र स्थानं आहेत. याला विष्णू स्थानं असं म्हणतात. तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे की उत्पत्ती, स्थिती आणि लय ही प्रत्येक गोष्टीला आहे, सजीव निर्जीव सगळ्यांना आहे. उत्पत्तीचा कारक ब्रह्मा, स्थितीचा कारक विष्णू आणि लय करणारा शंकर, शिव असं आपल्या हिंदू धर्मामध्ये म्हटलं जातं. त्यामुळे स्थितीमध्ये जो विष्णू आहे, ही स्थिती तुमच्या कुंडलीतला विष्णू दाखवतो, म्हणून त्याला विष्णू स्थान असं म्हणतात. त्यानंतरची जी स्थानं आहेत त्याच्यामध्ये तुमचं विष्णू स्थानं म्हणजे केंद्रस्थानं हे आयुष्याचे स्तंभ झाले, की तुमच्या आयुष्यामध्ये मटेरियल लाईफला सगळ्यात जास्त महत्त्व आहे. डायरेक्ट जन्माला आला की माणूस जपमाळ घेऊन बसत नाही, तो आधी आयुष्य उपभोगतो. उपभोग घ्यायचा म्हणजे त्याला पैसा लागतो, मटेरियल लागतं, पजेशन लागतं. हा पैसा कोण देतं? लक्ष्मी. लक्ष्मीची पण स्थानं आहेत, विष्णूची आहेत तर लक्ष्मीची पण आहेत. त्यामुळे प्रथम, पंचम आणि नवम म्हणजे भाग्य, ही स्थानं लक्ष्मी स्थानं आहेत. ही जी पहिली आपण 1, 4, 7, 10 याला केंद्रस्थानं लिहिलं. आता खाली लिहा 1, 5, 9 ही त्रिकोणस्थानं म्हणजे लक्ष्मी स्थानं. यानंतर अजून महत्त्वाचा स्थानांचा जो एक विभाग आहे तो आहे दुःखाची स्थानं म्हणजे त्रिक स्थानं. षष्ठ, अष्टम, द्वादश. रोग, ऋण, रिपू म्हणजे षष्ठ, मृत्यू आणि रिबर्थ म्हणजे अष्टम, आणि मोक्ष किंवा तोटे किंवा खर्च हे तिथून दिसतं, हे आहे द्वादश. त्यामुळे या 3 स्थानांना तुम्हाला दुःख होतं, आजारी पडलात की दुःख होतं, मृत्यूचं तर होतंच, आणि पैसाच गेला म्हणजे तर परम दुःख होतं माणसाला. त्याच्यामुळे 6, 8, 12 ही त्रिक स्थानं आहेत. यानंतरची जी स्थानं आहेत ती तुम्ही श्रम करता. तुम्ही जन्माला आलात, शिकलात की पैसा तुम्हाला आयता देणार आहे का? सगळेजण कोणीही आणून देणार आहे आयतं? नाही, आणि तो आवडणार पण नाही जो माणूस कर्मप्रधान आहे त्याला. त्याच्यामुळे पैसा मिळवायचा कसा, याच्यासाठी कुठली स्थानं उपयोगाची आहेत, ह्या स्थानांचं पण वेगळं महत्त्व आहे. तर पैसा मिळवण्यासाठी लागणारी जी स्थानं आहेत त्याच्यामध्ये चांगली आहेत, वाईट आहेत, मनासारखा पैसा मिळणारी आहेत, न मिळवणारी आहेत. याच्यासाठी अजून काही स्थानं तुम्हाला उपयोगी पडतात, त्यांना आपण म्हणतो उपचय स्थानं. जी स्थानं तुमच्या आयुष्यातल्या पैसा मिळवणं, एन्जॉय करणं, शिक्षण घेणं, लाभ मिळवणं, कर्म करणं, अशा अनेकविध गोष्टींमध्ये तुम्हाला काय करतात हे दाखवतात. तर आपल्या स्क्रीनवर बघा, तृतीय, षष्ठ, दशम आणि एकादश यांना म्हणतात उपचय स्थानं. म्हणजे काय? बेटर विथ टाईम. जसं जसं तुम्ही हळूहळू प्रगती कराल त्याच्या
ह्या स्थानांमध्ये ती प्रगती दिसते, म्हणून यांना म्हणतात उपचय स्थानं. आता ती प्रगती कशी करतो ते हळूहळू आपण शिकणारच आहोत, एका वेळेला सगळं शक्य नाही. आपण आधी ज्या स्थानांच्या मधनं आपण ग्रह शिकणार आहोत त्याला काय म्हणायचं, त्या घराचं पत्ता काय आहे हे तुम्हाला कळायला पाहिजे, कुठल्या घरी जायचं ते. त्यानंतर ही जी 3, 6, 10, 11 आपण म्हणालो उपचय, यातल्याच तृतीय, षष्ठ, एकादशाला त्याच्या जोडीला अजून एक नाव आहे त्रिषडाय, म्हणजे अजून चांगले परिणाम न देणारं हे स्थान आहे. याशिवाय मी तुम्हाला अगदी पहिल्या तासाला असं सांगत होते की ॲस्ट्रॉलॉजी इज नथिंग बट फिलॉसॉफी. हे फिलॉसॉफीचीच मुख्य ब्रँच आहे. कशी आहे तर ॲस्ट्रॉलॉजीमध्ये तुम्ही जेव्हा जन्म घेतला आहे आणि जगायला सुरुवात केली आहे, तर प्रथम स्थानामध्ये तुमचा जन्म झाला आहे, द्वितीय स्थानात कुटुंब मिळालं आहे, तृतीयात भावंड मिळाली आहेत, चतुर्थामध्ये आई वडील आणि घर मिळालं आहे, पंचमामध्ये शिक्षण मिळालं आहे, षष्ठामध्ये तुम्हाला सहकारी मिळाले आहेत, सप्तमामध्ये जोडीदार मिळाला आहे. आणि हे सगळं मिळालंय घेत राहिलं आहे माणूस. हे सगळं मटेरियल लाईफ आहे जे तुमच्या अनुदित गोलार्धामध्ये तुम्ही बघितलं आहे. हे प्रत्येकाला मिळालं आहे. पण याच्या पुढचं स्थान अष्टम स्थान आहे. अष्टमाची माणसाला भीती वाटते. हे फोबियाचं स्थान आहे. का भीती वाटते? कारण ते अटळ आहे. तिथे येणारा मृत्यू जो आहे तो तुम्ही थोपवू शकत नाही. तो येणार आहे हे माहीत आहे, पण कधी येणार आहे माहिती नाही, म्हणजे प्लॅनिंग करू शकत नाही. म्हणून अर्जुनाला कृष्णाने जे सांगितलं की तू जे काही करतोयस ते सगळं तू करत नाही आहेस, तुझ्याकडनं करवून घेणारा वेगळा आहे. तसं ॲस्ट्रॉलॉजीमध्ये तुम्ही जे काही आत्तापर्यंत अनुभवलं, आयुष्यामध्ये जे काही मिळवलं, जे काही सुख उपभोगलं, हे मला का मिळालं, माझ्यात काय असं विशेष होतं म्हणून मला हे सगळं अनुभवता आलं, असा प्रश्न जर तुम्हाला चतुर्थ स्थानाच्या वयामध्ये पडेल तर त्याच्या समोर तुमचं दशमस्थान आहे जे कर्माचं आहे ते तुम्ही कराल. पण तो प्रश्न पडला नाही तर सप्तमामध्ये समाजाकडून आणि जोडीदाराकडून मिळणारं जे सुख आहे आणि ज्या प्रथमापासून षष्ठापर्यंतच्या ज्या नैसर्गिक नात्यांपासून मिळालेलं सुख आहे ते सोडायला माणूस तयार नाही आहे. मग त्याला अष्टमाची भीती वाटते. उलट ज्याला भीती वाटत नाही तो अष्टमस्थानाकडे म्हणजे गूढ ज्ञानाकडे जातो. अष्टमस्थान हे गूढ ज्ञान देणारं स्थान आहे आणि हे गूढ ज्ञान तुमचं तुम्ही घेता. म्हणून अष्टमापासून पुढची सगळी स्थानं अष्टम, नवम, दशम, एकादश, द्वादश ही एकांतवासाची स्थानं आहेत. सप्तमापर्यंत तुम्ही समाजात राहता, एकटं राहत नाही. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. पण अष्टमामध्ये मात्र तुम्हाला जेव्हा पटलं की मी एकटा आलोय आणि एकटंच जायचं आहे, मला बरोबर कोणी येणार नाही आहे, त्यामुळे आयुष्य हे उपभोगून सोडून द्यायची गोष्ट आहे, तिच्यामध्ये रममाण होऊ नका, हेच कृष्णाने सांगितलं आणि हेच ॲस्ट्रॉलॉजी सांगते. दुसरं काहीही नाही आहे भविष्यशास्त्र म्हणजे. म्हणून अष्टमस्थानामध्ये तुम्हाला हे ज्ञान घ्यावंसं वाटतं. कसलं? की मला नक्की काय करायचं आहे. आत्तापर्यंत ज्या निसर्गदत्त गोष्टी, निसर्गदत्त नाती, माझ्यामुळे मला जे काही मला कुटुंबामधून मिळाला, पैसा मिळाला, बायकोच्या सासूरवाडीहून मिळाला, बायकोकडून मिळाला, पैसा 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 पैसा, मी फक्त मटेरियलसाठी जगलो. पण मला हे घ्यायचं नाही बरोबर, माझ्याबरोबर यातलं काहीच येणार नाही आहे, मग मी का केलं? जर मला हे माहीत आहे की हे माझ्याबरोबर येणार नाही आहे, मग मी हे का केलं? हा प्रश्न प्रत्येकाला पडतो ज्याला हे ज्ञान घ्यावंसं वाटतं. आणि मग या ज्ञानाकडे, गूढतेकडे अतिशय फोकसली माणूस जातो आणि हे रॉ ज्ञान त्याला मिळतं. याच्यावर भाग्यस्थानामध्ये वडील आणि गुरु यांचे संस्कार होतात आणि त्या ज्ञानातून आपल्याला काय इप्सित आहे हे माणसाला कळतं. आणि त्यानंतर दशमामध्ये आपण काय कर्म केलं पाहिजे याचा त्याला बोध होतो. म्हणून कुंडलीमध्ये जी ॲस्ट्रॉलॉजी दाखवते जे तत्वज्ञान, ते तत्वज्ञान असं आहे की प्रथम स्थानामध्ये तुम्ही मागच्या जन्मीचं सगळं प्रारब्ध म्हणजे ज्या इच्छा राहिल्या ते उपभोगण्यासाठी जन्म घेतला. तो जन्म घेतल्यावर ते प्रारब्ध घेऊन तुम्ही पंचमामधलं तुमचं जे पूर्वसंचित मागच्या जन्मांमधलं पुण्य जमा झालं आहे आणि जे स्किल आणि जे काही एंटरटेनमेंट, जे काही ज्ञान, जे काही शिक्षण, ते सगळं घेऊन पुढे जाता. आणि पुढे भाग्यामध्ये तुम्ही नशीब निर्माण करता. इथपर्यंत कर्म नाही आहे.
नशीब तुमचं कर्मातून आलेलं ह्या जन्मीच्या नाही आहे, ह्या पुढे तुमचं दशमस्थान म्हणजे ह्याच्या पुढे तुमचं कर्म सुरू होतं, जे कर्म तुम्हाला निष्काम कर्मयोगाकडे नेतं. हेच कृष्णाने गीतेमध्ये सांगितलं, हेच ॲस्ट्रॉलॉजी कुंडलीमध्ये दाखवते. आणि जेव्हा तुम्ही हे कर्म असं करता की नेकी कर नदी में डाल, हे मी केलं मी केलं मी केलं मी केलं, माझ्यामुळे झालं, मी दिलं, हे विसरा. हे करण्यासाठीच तुमचा जन्म झालेला आहे हे लक्षात घ्या. आणि हे केलं आहे, हे केलेल्या क्षणी डाव्या हाताने उजव्या हाताला पण सांगायचं नाही आहे, इतकं विसरून जायचं आहे. आणि असं विसराल तेव्हा तुम्हाला त्या कर्मातून जे मिळायचं आहे ते तुम्ही मिळवणार नाही आहात, ते तो देणार आहे, हे लक्षात घ्या. आणि मग तुम्हाला जो आत्मिक आनंद मिळतो हा लाभस्थानामध्ये अभिप्रेत आहे. आणि त्याचं पूर्वसंचित जमा होत आहे पुढे समोर पंचमामध्ये. आणि असा जितका जितका आत्मिक आनंद मिळत जातो तितकं तितकं माणसाला अहम ब्रह्मास्मी, अहम शिवास्मी नाही, अहम ब्रह्मास्मी म्हणजे ब्रह्मलोकात जायला तयार होतो. कारण ब्रह्मदेवालाही मरण आहे. म्हणून अहम ब्रह्मास्मी म्हणजे तो मीच आहे. तू म्हणजे मी, तू म्हणजे मी, झाड म्हणजे मी, प्राणी म्हणजे मी, सगळीकडे मीच आहे, हा आत्मसाक्षात्कार होतो. ह्यालाच कुंडलीमध्ये मोक्ष असं म्हणतात. मी आत्म्याचा साक्षात्कार असंच फक्त म्हणते कारण जिवंत माणसाने मोक्ष मिळालेला माणूस पाहिलेला नाही. म्हणून ही सगळी स्थानं तुम्हाला ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे भविष्यशास्त्र हे तत्त्वज्ञानाकडेच नेत आहे. याच्यामधून तुम्हाला काय कळतं तर भृगुचक्र पद्धतीची सांगड घालून मी तुम्हाला तुमचा आत्माकारक आणि तुमचा लग्नेश म्हणजे लग्नस्थानाचा अधिपती, त्याचं वय आहे प्रत्येकाचं, ते काय आहे आणि कुठल्या वयामध्ये तुम्ही वानप्रस्थापणे गेलात की आत्माकारक तुम्हाला कसं आत्म्याकडे नेईल हे मी तुम्हाला तुमच्या कुंडलीमध्ये दाखवू शकते. ही सगळी माझ्या वडिलांची मला मिळालेली प्रेरणा आहे. मी कोणीच नाही आहे. आणि हे जेव्हा तुम्हाला कळतं की आपण कोणीच नाही आहे, आपण जे बोलतोय ते विधिलिखित आहे आणि ते आत्ता आपल्याकडून बोललं जात आहे, हे आपण ठरवून बोलत नाही आहे. ॲक्च्युली आत्ता शूटिंग घेताना खरोखरच अशी गोष्ट आहे की मी काहीच ठरवलेलं नाही. मी माझ्या क्लासमध्ये देखील विचारते आता काय शिकायचं आहे आणि मी बोलायला सुरुवात करते. कारण माझा पूर्ण विश्वास आहे की मी जे बोलते ती माझ्या वडिलांची प्रेरणा आहे. आणि माझे वडील हे माझे गुरु आहेत. गुरुतुल्यपदी असलेली जी व्यक्ती असते, जी गुरु ही जी शक्ती आहे ती आकाश तत्वाची आहे, तिला एंड नाही आहे. त्यामुळे मला जितकी वर्ष तुमच्या समोर यावंसं वाटेल, तुम्हाला मला ऐकावंसं वाटेल, तुम्हाला काहीतरी त्यातून शिकलायत असं वाटेल, तितकी वर्ष मी तुम्हाला हे सांगत राहीन. कारण माझ्या वडिलांची ती प्रेरणा आहे. आणि हे सगळं सांगण्याचं माध्यम तुमची कुंडली आहे. पण आतापर्यंत खूप फिलॉसॉफी झाली, तुम्ही सगळे गंभीर झाला असाल, तर मी तुम्हाला त्याच्यातली एक मजेची गोष्ट सांगते की तुम्ही समजा एखादी गोष्ट ठरवता ही करायची आहे. तर कालच माझ्या एका विद्यार्थिनीने मला लिहिलं, मी शिकवली होती नक्षत्र, त्यात सांगितलं होतं 3रं 5वं 7वं नक्षत्र असेल ना तेव्हा काम होणार नाही. तर तिने ते ऐकलं होतं पण तिला ते आकलन झालं नव्हतं किंवा ते पाठ झालं नव्हतं. काहीतरी महत्त्वाचं काम करायला गेली बँकेमध्ये आणि सगळीकडे नकार घंटा घेऊन घरी आली. घरी आल्यावर पंचांगात पाहून म्हणते, मॅडम तुम्ही सांगितलं बरोबर आहे, मला 5वं नक्षत्र होतं म्हणून माझं काम झालं नाही. मग हे तुम्हाला रोजच्या आयुष्यात वापरण्याची ॲस्ट्रॉलॉजी आहे ना, इतकं सोपं आहे, हे प्रत्येकाला समजणार आहे ना मजेची गोष्ट. रोजच्या रोज तुम्हाला कळणार आहे आज मी काय करायचं काय करायचं नाही आहे, संपलं. अजून एक तुम्हाला थोडंसं एक मॉरल स्टोरी सांगते, भीष्माचार्यांची आहे, थोडक्यात सांगते. पण म्हणजे मी जे आत्तापर्यंत तुम्हाला कुंडलीबद्दल सांगितलं ना ते तुम्हाला पटकन समजेल. भीष्माचार्य जेव्हा शरपंजरी पडले होते म्हणजे बाणांच्या शय्येवर पडले होते आणि त्यांना इच्छा मरण प्राप्त होतं, उत्तरायणापर्यंत त्यांनी देह ठेवलेला होता, मेले नव्हते ते. आणि त्यांनी कृष्णाला सांगितलं की जेव्हा कृष्ण हा परमात्मा हे त्यांना कळलं तेव्हापासून ते नतमस्तक होते, त्याच्यापाशी समर्पित होते. आणि त्यांनी कृष्णाला सांगितलं, मधुसूदना तू सतत माझ्या समोर राहा, तू नसशील तर मी मर्त्य जगातला माणूस आहे आणि मला दुर्योधन दुःशासन त्यांची मुलं पतवंड सुना हेच दिसत राहतील आणि त्यांच्यात माझा जीव अडकेल आणि मग मला परत सांख्ययोगाप्रमाणे
परत एकदा मला देहावर यावं लागेल, मला ते नको आहे, मला परत मृत्यूनंतरचं जीवन नको आहे, मला मोक्ष हवा आहे, तर तुझं स्मरण मला सतत राहिलं पाहिजे, म्हणून तू सतत माझ्यासमोर राहा, तुला नमस्कार करून तुझं नाव घेत घेतच मी मरीन. आणि तसंच त्यांना वरदान कृष्णामुळे मिळालं. त्यामुळे हे सगळं आपल्याला ॲस्ट्रॉलॉजीमध्ये फार लवकर कळतं आणि हे सगळं तुम्हाला आवडतं कारण ते तुमच्या आयुष्याशी निगडीत आहे. आपल्या रोजच्या आयुष्याशी निगडीत असलेली ॲस्ट्रॉलॉजी आपण अशी शिकणार आहोत. म्हणजे याचा अर्थ आपण ॲस्ट्रॉलॉजी किंवा कुंडली शास्त्राला पांगुळगाडा करायचा नाही, 2 पाऊल टाकू का याला मुहूर्त पाहायचा असं नाही. पण कुठली महत्त्वाची गोष्ट करताना ती कधी फलद्रूप होऊ शकते हे नक्की सांगता येतं आणि ती तेव्हा करा, हे तुमचं कर्म आहे. हे कर्म हेतू पुरस्सर तुमच्याकडनं तुमची नियती करवून घेते जेव्हा तुमचा हेतू स्वच्छ असतो. हे नक्की घडतं, हे आपण शिकूया पुढच्या एपिसोडमध्ये. मला खात्री आहे तुम्ही इतक्याच इंटरेस्टनी परत ऐकायला याल. आपण परत कुंडलीचे अजून काही भाग आहेत आणि मग मारक स्थानं म्हणजे काय आहेत, मारक का म्हणायचं हे आपल्याला शिकायचं आहे. मारक स्थानं म्हणजे काय हे कळलं की तुम्हाला ॲस्ट्रॉलॉजी ही का मी फिलॉसॉफी म्हणते हे नक्की लक्षात येईल. तोपर्यंत आपण थांबूया. सगळेजण छान राहा, मस्त राहा. माझा एपिसोड परत परत ऐकायला या. नमस्कार.